जिग्सॉ या रामदास भटकळ यांच्या पहिल्या ग्रंथात व्यक्ती-व्यक्तीमधील मैत्रीच्या नातेबंधांचा अन्वयार्थ शोधण्याचा प्रयत्न होता. तेच सूत्र मोहन माया गांधी आणि त्यांचा मित्रपरिवार या त्यांच्या दुसऱ्या ग्रंथाचे आहे. अर्थात मोहनदास गांधी ते महात्मा गांधी, गांधींच्या व्यक्तिमत्वातील माणूस ते महात्मा अशा परिवर्तनाची एक शोध प्रक्रिया हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य. दक्षिण आफ्रिकेच्या वास्तव्यात अनेक धर्मियांच्या, पंथीयांच्या, सहकाऱ्यांचा सहवास मैत्र गांधींना लाभले. स्वतःच्या आचरणाचे स्वतःच विश्लेषण करण्यासाठी, स्वतःमधल्या सामान्य माणूसपणाला अहला पराभूत करून त्यागण्यासाठी गांधी या विभूतीने हे मैत्रतत्व समजून घेऊन स्वतःसाठी वापरले. गांधीसारख्या महापुरुषाच्या जीवनाचा, चरित्राचा, विचारसरणीचा अनेकांनी अनेक अंगांनी विविध दृष्टिकोनातून अभ्यास केलेला आहे. परंतु त्यांच्या व त्यांच्या मित्रपरिवाराच्या स्नेहबंधांच्या पार्श्वभूमीवरून घडत गेलेल्या त्यांच्या व्यक्तिमत्वाचा असा व्यक्तित्व शोध मात्र घेतला गेलेला नाही. महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव असल्याकारणाने रामदास भटकळांच्या लेखणीत गांधींबद्दलची आदरभावना, उत्कट आत्मीयता जाणवत राहते. परंतु यामुळेच लेखक म्हणून ते गांधींकडे अलिप्तपणे आणि मर्मग्राही अभ्यासकाच्या